एखाद्याचे पाय दाबून तुम्ही त्याला झोपी घालून गळ्या दाबायला जाल, आता ते शक्य नाही, हे द्वापार युगात शक्य होतं. म्हणून या विधीचा अवलंब करू नका, बाकी सगळ्या गोष्टींचा अवलंब करा, कारण हे सहज सोपं आहे. एखाद्याचे पाय दाबून त्याला झोपी घालणं आणि पटकन लगेच त्याचा गळा दाबून उद्या दुसऱ्या दिवशी सातबारा आपल्या नावावर करून घेणं ही सगळ्यात सोपी नीती आहे. पण हिचा अवलंब कधी जीवनात करू नका. हे द्वापार युगात देवाला शिकवलेले धडे आहेत. मग सांगायचं तात्पर्य की श्रीकृष्ण महाराज हा असा पूर्ण पुरुषोत्तम असा एक हिरा आहे की याच्या कुठल्याही अंगाला पहा शिकवणीचा परिपाठ तुम्हाला शिकणार. दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमेश्वर, की अर्जुना तुला आता दिव्य दृष्टी दिली ना, आता मला सगळीकडून बघ, सगळीकडून. सगळीकडून बघितलं, तसं जर बघितलं तर देव माणसासारखा आहे. त्याची 3.5 हाताची मूर्त आहे, त्याला 2 डोळे आहेत, तो तुमच्या आमच्यासारखा दिसतो, सुंदर आहे, दिसायला सगळ्या गोष्टी आहे. परंतु ज्यावेळेस अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि आता तो 4थे चक्कर मारून प्रदक्षिणा मारून बघतोय की नाही, त्यावेळेस त्याला दुसरा भगवंत दिसला, ईश्वराचं वेगळं स्वरूप दिसलं आणि मग तो हात जोडले आणि घाबरायला लागला. तो प्रकाश त्याच्या डोळ्याला सहन होईना आणि मग त्यावेळेस ते अर्जुन देव त्या भगवंताकडे त्या विशाल स्वरूपाकडे बघून काय म्हणतात, नतद्भासते सूर्यो, की अगदी कोट्यावधी चंद्राचं जे तेज आहे, सूर्याचं तेज आहे ते डोळ्याला मावेना. आणि मग असा भव्य दिव्य असलेला जो श्री परमात्मा आहे, नमस्तुत्वा देवाः कृष्णं सदद्गतं भीत भीत प्रणम्य, की तुला नमस्कार कुठून करू. सामान्य जगामध्ये निघत असताना तुला फक्त समोरून चेहरा आहे, पण आता तुझ्या या विशाल स्वरूपात बघायला गेलो तर तुला पाठीमागे चेहरा, तुझ्या डावीकडे चेहरा, तुझ्या उजवीकडे चेहरा, तुला कुठूनही नमस्कार केला तर सगळे चेहरे दिसतात. तुझं पाठ मोठ काही कळत नाही, इतका भव्य आहेस, इतका विशाल आहेस. आणि मग हे सगळं जे स्वरूप देवानं दाखवलं ते कधी, ती दिव्य दृष्टी. आणि दिव्य दृष्टी म्हणजेच ज्ञान चक्षु. ज्ञान झाल्यानंतर सगळं काही कळायला लागतं. मग ज्ञान मिळवण्यासाठी उपासना गरजेची असते. तुम्ही एखाद्याची जवळीक करा, एखाद्याच्या जवळ जाल आणि तेव्हा त्याला पहिल्याच भेटीत म्हणाल की मला तुमचा उपदेश घ्यायचा, मला सगळंच्या सगळं आता शिकवा. आणि मुलं शाळेत घातल्यानंतर एक पूर्ण एका वर्षाचा अभ्यासक्रम एका दिवसात कुठला शिक्षक शिकवत. प्रत्येक दिवस मुलगा शाळेत जाईल, त्याला प्रत्येक दिवसाचा थोडा अभ्यास समर्थोसी मत्कर्म परमो भव. प्रत्येक दिवसाचा अभ्यास ज्यावेळेस मनुष्य करतो तेव्हा हळूहळू करता ती ज्ञानाची पात्रता वाढत जाते. आणि ती ज्ञानाची पात्रता वाढवत असताना त्याच्या बरोबर उपासना माणसाची वाढत जाते. आणि मग कालांतरानं ती गोष्ट माणसाला आत्मसात होते. बोलताना बघा ना, आपणही समाजामध्ये तूप खाल्ल्या रूप येत नाही. आज 2 चमचे तूप खाल्लं उद्या सुंदर दिसू असं नसतं रे. ते तूप शरीरात मुरावं लागतं. त्या प्रत्येक अणुरेणामध्ये त्या तुपाचा एक कण जाऊन बसावा लागतो. तेव्हा कुठे ते शरीर तुमचं प्रफुल्लित दिसायला लागतं. ते तेज तुमचं शरीरावरती प्रगट होतं. ज्ञानाची सकार्यता तशीच आहे. घेतलेलं ज्ञान तुम्हाला फक्त विचारणं नाही, आचरणानं जगावं लागतं. म्हणून श्रीकृष्ण हा समजून घेत असताना त्या प्रत्येक कृष्णाच्या चरित्राला स्वतःच्या आचरणात आणणं गरजेचं. देव कसा जगला, देवानं प्रत्येक पात्र कसं स्वतःला अनुभवलंय हे प्रत्येक आपण फक्त ऐकून नाही. भागवत हा फक्त मनोरंजनाचा एक कार्यक्रम नाही. 7 दिवस तुम्ही ज्या कथा ऐकल्यात ना, अंतर्भाव कधीतरी अंतर्मुख व्हा, श्रीकृष्ण महाराजांना समोर उभं करा आणि त्यांचं चरित्र अनुभवा, त्यांच्याशी संवाद साधा. देवाशी बोलत असताना संवाद साधणं गरजेचं आहे. गीता बोलते, गीता प्रत्येक श्लोक तुमच्याशी बोलतो. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जे काही गोष्ट म्हणजे भगवद्गीतेतला एक श्लोक आहे तुमच्याशी संवाद साधतो. आपल्याला बोलता आलं पाहिजे गीतेशी. आणि मग गीतेशी ज्याला बोलता येतं ना, ती गीता त्याचं जीवन बदलून टाकते. आणि ही गीता तुम्हाला समजून घेत असताना सगळ्यात महत्वाचं आहे, गीता तुम्हाला आधी हेच सांगते की श्रद्धाधाना मत्कर्मा भक्तास्ते तीव मे प्रिया. सर्वात आधी माझ्यावर श्रद्धा ठेव आणि संशयात्मा विनश्यती,
माझ्या शब्दावर माझ्या बोलण्यावर संशय व्यक्त करू नकोस, मग मी तुझ्याशी बोलायला तयार होईल. संशय धरून जर तू माझ्याशी संवाद साधत असशील तर मी तुझ्याशी बोलायला तयार नाही. उपविश्वासने युज्जा देववाक्य विशुद्धय समम काय शिरोग्रीव धारयं नचलं स्थिर. माझी उपासना करायला घेशील ना, भगवंत गीतेत सांगतात की त्याच्यातून तुझा फायदा असा आहे. उपविश्वासने युज्जा देवगमात्म विशुद्धय समम काय शिरोग्रीव धारयं नचलं स्थिर. मला धारण करशील, माझ्या शब्दाला धारण करशील ना, तुझी जी बुद्धी आहे ही चंचल बुद्धी आहे ती स्थिर करेल. शनय शनय रूप रम्ये बुद्ध्या धृती गृहीतया. हळूहळू शनय शनय म्हणजे हळूहळू तुझ्या उपासनेनं मी तुझं बाह्य आणि अंतर दोन्हीही जे काही स्वरूप आहे ते बदलून टाकेल. समाजामध्ये देव माणूस म्हणून तुला प्रगट करेल. गीता माणसाचं जीवन बदलते. श्रीकृष्ण महाराज जीवन बदलून टाकतात. त्यांनी अर्जुनाला त्याचं जीवन बदलून टाकलं. तो मित्र म्हणून होता, तो भाऊ म्हणून होता, परंतु आजही आम्ही अर्जुनाचे पोवाडे गातो, त्याचं चरित्र ऐकतो. अर्जुनालाही देवाच्या बरोबरीचा मानायला लागतो. आजही पुराणामध्ये भगवंताच्या नंतर त्याच्या भक्ताचं गुणगान होतं. का म्हणून की ज्याच्या सहवासात राहिलो त्याच्या संगतीमुळे आमचं जीवनही तेवढं धन्यतेचं होऊन जातं. गुलाबाचं फुल तोडा ना एखाद्या झाडाला, ते घ्या आणि हातामध्ये घेऊन तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन देवाच्या चरणाजवळ राहा आणि हात जोडण्यासाठी ज्यावेळेस तोंडाच्या समोर हात तुम्ही धराल, तो गुलाबाचा हाताला झालेला स्पर्श, त्याचा सुगंध आपसूकपणे नाकात जातो. ज्याच्या संगतीत राहाल तो संगतीचा परिणाम माणसाचं जीवन बदलून टाकतो. गुलाबाचा सहवास क्षणापुरता आहे. तोडलं, ओंजळीत घेतलं, देवाच्या चरणावरती अर्पण केलं. क्षणाचा तो सुगंध, आपला क्षणाचा तो संबंध, तो स्पर्श तुमचं जीवन सुगंधित करून गेला. संग करूचे मी आधारे एवढी संसार वेली पसरे म्हणून त्यागाचे मी कुठारे तुलावा संग द्रमू. तुम्हाला जर त्याग करता आला तर त्यागात शांती अनंतरम. तुम्हाला नको नको त्या गोष्टींचा त्याग करून हवं हवस आपलंच करता आलं ना, ही खरी उपासना आहे. तुमचं जीवन हे काही खूप मोठं लंबलचक नाहीये. 100 वर्षाचं जरीही कलियुगाच्या मानानं प्रत्येकाला आयुष्य भेटलं, 100 वर्ष जगू याची कुणालाही अशी शाश्वती नाहीये. पण या 100 वर्षाच्या भेटलेल्या भरोशावरती आता 80 पर्यंतची उपासना, 70 पर्यंतची उपासना आता 50 मध्ये संपवावी लागणार. हे जीवन कुठपर्यंत आहे याची शाश्वती नाही. म्हणून वेळीच या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. इथून परभणीपर्यंतचा प्रवास आहे की नाही, बसमध्ये बसलोय. आता पेठ शिवणीला गेलो तिथे बसमध्ये बसतो, असलेल्या सोबतचं लगेज आहे, सामान आहे, बॅग आहे. आता ती वरच्या रॅकवरती टाकली. परभणी यायला 2 तास अवकाश आहे, आपल्याला माहिती आहे. आपण खिडकीजवळ बसलो, निवांत मस्त थंडगार येणारी हवा चेहऱ्यावरती घेत घेत डोकी लागली, झोप लागली. झोप लागणार आहे, शेजाऱ्याला सांगून जातो, बघा परभणी यायच्या अगोदर मला जागा करून द्या, मला उठवून द्या, असं आपण सांगून झोपतो. परभणी येण्याच्या अगोदर आपल्याला जागा करून देतो तो. परभणी आता 1 किलोमीटर आहे, त्याने जागा केलं शेजाऱ्याने, अरे उठा आता परभणी येणार आहे. आपण पटकन उठतो, रॅकवरची आपली बॅग आपलं सामान घेतो आणि दाराशी जाऊन थांबतो. अरे 1 किलोमीटर काही नाही, अजून दूर आहे, येणार आहे परभणी, 1 किलोमीटरचं अंतर बाकी आहे, आतापासून बॅग घेऊन का नाही बाबा, पटकन उतरायचं आहे, गर्दीच्या अगोदर मला माझी बॅग, माझं वजन घेऊन उतरायचं आहे. वेळ येण्या अगोदर उतरण्याची धडपड असते बसमध्ये. जर करता समजा भावी ह्या सध्याच्या जीवनामध्ये आमची प्रत्येक गोष्टीमध्ये धावपळ असते, धडपड असते. आपल्याला प्रत्येक गोष्ट वेळेच्या आधी करायची. ठिकाण साध्य येण्याच्या अगोदर आम्ही उतरण्याची धडपड करतो की गर्दीच्या मध्ये न घुसता पटकन ग्रुपमध्ये उतरावं, ही आमची धडपड आहे. आणि मग ती उपासना किंवा ही साधना परमेश्वर अवताराला प्राप्त करून घेण्यासाठी आयुष्याची मर्यादा तुम्हाला निश्चित करून दिली नाही. तो देव तुम्हाला लवकरात लवकर